ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत आता भर पडली आहे। सलीम कुत्ता प्रकरणातील तो बंगला बडगुजर यांच्या नातेवाईकांचाच आहे असं चौकशीत समोर आलं। बघूयात या संदर्भातला हा रिपोर्ट। सुधाकर बडगुजर यांच्या अडचणीत वाढ। सलीम कुत्ता सोबत पार्टीचा व्हिडिओ भोवणार। तो बंगला बडगुजर यांच्या नातेवाईकांचाच, पोलीस तपासात उघड। सलीम कुत्ता सोबत संबंध नसल्याचा दावा करणाऱ्या ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर अडचणीत आले। सलीम कुत्ता सोबत ज्या बंगल्यावर पार्टी झाली तो बंगला सुधाकर बडगुजर यांच्या नातेवाईकांचाच असल्याचं पोलीस चौकशीतून समोर आलंय। आज त्यांना मी जे प्रश्न विचारले त्यातले काही प्रश्नांची त्यांनी उत्तरं दिली, थोडक्यात स्वरूपात, आणि काहींना त्यांनी कायदेशीर मदत त्यांनी विनंती केली की मला जे काही आम्ही कायदेशीर प्रश्न त्यांना विचारले त्या अनुषंगाने तर त्यांनी लिगल मदत मला घ्यायची असं त्यांनी सांगितलं। त्याप्रमाणे मग त्यांना आम्ही ती संधी दिलेली आहे। ते त्यांच्या वकिलासोबत येऊन मग ते प्रश्नांची उत्तरं देतील, त्यावर पुढे आमचा चौकशी चालू राहील त्यांची। सलीम कुत्ता प्रकरणात आतापर्यंत काय काय घडलं याचा आढावा घेऊया। 15 डिसेंबरला भाजपा आमदार नितेश राणेंनी सुधाकर बडगुजर आणि सलीम कुत्ता यांचा एका पार्टीतला कथित व्हिडिओ सभागृहात सादर केला। बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपी सलीम कुत्ता सोबत सुधाकर बडगुजर यांचे संबंध असल्याचा आरोप नितेश राणेंनी केला। यावर गृहमंत्री देवेंद्र फडणवीसांनी व्हिडिओच्या चौकशीसाठी SIT स्थापन केली। या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत 18 जणांची चौकशी केली आहे, तर सुधाकर बडगुजर यांनाही आतापर्यंत 5 वेळा चौकशीसाठी बोलावण्यात आलंय। एकीकडे सलीम कुत्ता प्रकरणात सुधाकर बडगुजर यांचा पाय खोलात रुतत चाललाय, दुसरीकडे ACB कडनं सुधाकर बडगुजर यांच्या भोवती कारवाईचा फास आवळला जातोय। 2016 सालच्या एका प्रकरणात ACBनं बडगुजर यांच्यावर गुन्हा दाखल केलाय। सुधाकर बडगुजर 2007 पासून नाशिक महानगरपालिकेत नगरसेवक आहे। आपल्या पदाचा गैरवापर करून बडगुजर यांनी कंपनीला कामांचे ठेके मिळवून दिल्याचा आरोप आहे। 2006 ते 2009 या कालावधीत 33,69,439 रुपये स्वीकारून स्वतःचा आर्थिक फायदा करून घेतला। 2006 सालचे नाशिक महानगरपालिकेचे तत्कालीन आयुक्त प्रवीण गेडाम यांच्या पत्रानंतर ही तक्रार दाखल केली आहे। ACBनं गुन्हा दाखल केल्यानंतर सुधाकर बडगुजर यांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिलाय। अन्याय करण्याच्या दृष्टीने कोणाच्या दबावाखाली पोलीस यंत्रणा काम करते, मग विड्रॉ करायची होती तुम्हाला, तर मग कारवाई कशाला केली आणि चुकीचा बदनामी कशाला केली आमची? जर हे डॉक्युमेंट जर फोर्जी असतील तर ह्या शिवसैनिकासमोर त्या अँटी करप्शनचं सुप्रिटेंडेंट समोर जाहीरपणे आत्महत्या करेन, मी जाहीरपणे गळफास घेईन। सुधाकर बडगुजर यांची सर्व जुनी प्रकरणं बाहेर काढून अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातोय। यातून बडगुजर सही सलामत बाहेर पडणार की चौकशीच्या फेऱ्यात अधिकच गुंतणार याकडे सर्वांचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट, साम TV न्यूज।